नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. देवगाव खून प्रकरण संशयित काही तासातच गजाआड. देवगावमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली होती. त्यानंतर कित्तूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयित आरोपीला अटक केली आहे. प्रकाश कल्लाप्पा कालार, वय वर्ष 30, राहणार देवगाव, तालुका कित्तूर असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर महांतेश निंगाप्पा हुच्चण्णावर, वय वर्ष 52, राहणार देवगाव, तालुका कित्तूर याचा खून केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक 6 रोजी पहाटे 2:30 सुमारास देवगाव बसस्थानकाजवळील काल्हार यांच्या घरासमोर ही घटना घडली. महांतेश हे संशयित प्रकाश कालारच्या घरी झोपले होते. यावेळी तू माझ्या घरी का झोपला आहेस अशी विचारणा प्रकाशने केली. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर संशयिताने महांतेश यांना घराच्या दाराजवळ पाडले. त्यानंतर जवळील मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला. या घटनेनंतर संशयिताने मृतदेह घराबाहेर ओढत नेऊन रस्त्यावर फेकून दिल्याचंही तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी मृताचे नातेवाईक राजू पुंडलिक हुच्चण्णावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कित्तूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल उपविभागाचे पोलीस उपनिरीक्षक विरय्या हिरेमठ, कित्तूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण गंगोल, उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व पोलीस पथकाने तातडीनं तपास सुरू केला. या घडलेल्या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी काही तासातच संशयिताला अटक केली आहे. याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख यांनी पोलीस पथकांचे कौतुक केलं आहे.